हॅलो फ्रेंड्स. तर आज सेन्सेक्समध्ये मोठा गॅपअप झाला होता. गॅपअप झाल्यानंतर दुपारपर्यंत मला काही ट्रेड भेटला नव्हता, कारण एकाच रेंजमध्ये होते मार्केट आणि बराच वेळ साईडवेज राहिलं होतं. काय माहीत नाही, फेडचे आय थिंक रिझल्ट असल्यामुळे उद्या अनाऊन्समेंट, बहुतेक पोझिशन्स होल्ड आहेत. तर आज खूप चॉपी मार्केट होत्या आणि अराऊंड 1:30 पावणे 2च्या दरम्यान मला एक सेटअप भेटला होता. माझ्या पॉईंट ऑफ इंटरेस्टवरती मला बेरिश इंगल्फिंग कॅन्डल मिळाला होता. त्याच्यामध्ये मी पुट साईडला एंट्री केली होती. स्टॉप लॉस पण कमी होता, पण आज माझ्याकडून 2 मिस्टेक झाल्या होत्या. म्हणजे मी एंट्री प्लेस करून ठेवली होती आणि ते ट्रिगर कधी झाली मला कळालीच नव्हती आणि अशा प्रकारे माझे 2 एस एल त्यात गेले होते. आणि हा माझा एक ट्रेड होता जो पुट साईडला घेतला होता मी. प्रोबॅबिलिटी खूप कमी होती वरती जाण्याची ह्या कॉलची आणि मार्केट खाली पडण्याची, कारण 1:30 वाजेपर्यंत जर तुम्हाला कुठला सेटअप मिळत नसेल तर राहिलेल्या 2 तासात मार्केट वर जाण्याची किंवा खाली जाण्याची शक्यता ही खूपच कमी असते. सो ॲज एक्सपेक्टेड त्याने माझा एस एल घेतला होता, त्याच्यामध्ये किरकोळ लॉस झाला होता. पण आज माझी लॉसची लिमिट क्रॉस झाली होती आणि आय थिंक 1500 ते 1800च्या दरम्यान लॉस झाला माझा आणि एस एल हिट झाल्यावरती मी शांत बसलो. पण माझा रिस्क रिवॉर्ड खूप छान आहे. 1:9 1:10 राहतो. म्हणजे मी इन द मनीचा कॉल घेतला तर 400-500 पॉईंट कॅप्चर करतो मी इझिली. म्हणजे मी खूप होल्ड करतो तो ट्रेड. तर ते ट्रेड होल्ड करणं खूप महत्त्वाचं आहे. विनिंग ट्रेड, लुझिंग ट्रेड कट करणं पण इम्पॉर्टंट आहे. तर हा छोटासा 2.2 माझे हे होते आज, लॉट होते 20-20चे. स्टॉप लॉस कमी होता त्यामुळे मी 2 घेतलेली, पण तो काही वर्क झाला नाही. मार्केट आज बऱ्यापैकी चॉपी होते. टार्गेट मोठं होतं आज माझं, पण काही हरकत नाही. मार्केट आज एस एल गेला म्हणून उद्या नाही असं नाही, मार्केट कायम असणार आहे. त्यामुळं स्टॉप लॉसला ॲक्सेप्ट करा. 2 का 3 दिवस जरी एस एल गेला तरी चौथ्या दिवशी तो भरून तुमचा प्रॉफिट होणार असतो. सो ज्यावेळी एस एल जाईल त्यावेळेला फक्त एस एल घ्या, ओव्हर ट्रेडिंग करू नका. आणि ही ट्रेंड लाईन बघा. ही प्राईस ॲक्शनवाल्यांची एंट्री कुठं जेव्हा माझं हाफ टार्गेट झालेलं असणार तेव्हा असते. प्राईस ॲक्शन इंडियन मार्केटमध्ये 10%च धरा फक्त, जास्त वर्क होत नाही. सो हा आपला एस एल गेला होता. एस एल गेल्यानंतर शांत राहणे आणि त्याच्यानंतर दुसरा ट्रेडच नव्हता. माझा 1800चा लॉस होता. 4 एंट्री दिसतील यातल्या, पण माझ्या 2-3 तर बाय मिस्टेकन हिट झाल्या होत्या. त्याच्यात काही किरकोळ लॉसेस झाले होते. पण ही मेन एंट्री होती माझी, त्याच्यात हिट झाला असेल. आणि ठीक आहे, आपण उद्या ट्रेड करू. उद्या आहे बुधवार, उद्या आपण ट्रेड करू. बाय बाय.